कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जरा थांब, वाट माझ्याकडे दे। ते थांबायला वेळ नाही, शतग्रीवच्या अंताचा मार्ग शोधायचा। नेत्रा त्रिनयना देवी आईची लेक आहे। कितीही मोठी संकट आली तरी ती डगमगत नाही। तिने जे ठरवलंय ते ती निर्धाराने पूर्ण करतेच। यात होणारा त्रास वेदना सहन करण्याची असामान्य शक्ती आहे तिच्यात। म्हणूनच नेत्रा सामान्य नाही, असामान्य मुलगी। हत्या म्हणजे इथेच जिथे सत्याचा आणि त्यागाचा संगम होतो तिथे विजय होतो, आणि जिथे अहंकार असतो तिथे पराभव होतो। हे असं दुसऱ्यांना त्रास देऊन आनंद मिळवणाऱ्या तुझ्यासारख्या असुराला काय करणार आहे? नेत्रा काय चीज आहे? काही करू शकत नाही तुझी नेत्रा। पुन्हा सांगतो, काहीही करू शकत नाही। माझ्या पराभवाचा मार्ग तिला सापडूच शकत नाही। ती काही करू शकते, तिच्यासाठी काही शक्य आहे। तू ओळखत नाहीस नेत्राला। तिच्यासाठी काहीच अशक्य नाही, कारण तिच्या पाठीशी खुद्द त्रिनयना देवी उभी आहे। नेत्र, आवाज आलाय काय? मी बघते। रीमा, रीमा! तेजस, फाल्गुनीच्या बाबतीत नक्की काही काळजीचं कारण नाही आहे ना? नाही बाबा, आता ठीक आहे। डॉक्टर म्हणाले की 1 दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल, फक्त तेवढंच। मी जाऊन बघतो फाल्गुनीला हॉस्पिटलमध्ये। नाही नको बाबा, मी जाईन आता। तन्मयला सुद्धा सांगेन घरी ये म्हणून, त्याची झोप झाली नाही अजून। तेजस, तू घरचं टेन्शन घेऊ नकोस। फाल्गुनीची काळजी घे। बाबा, फाल्गुनी सतत विचारते की घरी सगळं व्यवस्थित आहे ना। तिला रीमाबद्दल सुद्धा कळलं, खूप घाबरली ती। तिला म्हणावं घाबरू नकोस, नेत्रा आहे ती सगळं व्यवस्थित करेल। पण बाबा, काही कळलंय का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।